हॅलो मंडळी. आज आपण भूमितीच्या एका अशा भन्नाट रहस्याचा उलगडा करणार आहोत जे खऱ्या अर्थाने डोकं चक्रावून टाकणार आहे. आपण नेहमीच कोडी सोडवतो, पण आजची गोष्ट काही वेगळीच आहे. तर मग एका नवीन आणि मजेदार प्रवासासाठी तयार आहात सर्वजण? सर्वात आधी एक विचार करा. मोजपट्टी नाही, कोणमापक नाही, तरीही एका अत्यंत गुंतागुंतीच्या चित्रामधील बरोबर 90 अंशाचे कोण मोजायचे शक्य आहे का? जरा अशक्यच वाटतंय ना? पण हेच तर आपलं आजचं मुख्य आव्हान आहे आणि आपण ते पूर्ण करून दाखवणार आहोत. आता समोरची ही आकृती बघा. बापरे, किती ती गुंतागुंत! एकमेकांना छेदणाऱ्या रेषा, चौकोन आणि तिरप्या रेषांचा नुसतं जाळच आहे. ह्यात लपलेले 90 अंशाचे कोन आपल्याला शोधायचे आहेत, तेही कोणतीही साधनं न वापरता. एकदम एखाद्या गुप्तहेरासारखा तपास करायचा आहे आपल्याला. पण टेन्शन घेऊ नका. आपलं गुप्त अस्त्र मोजपट्टी नसून आपलं डोकं आणि आपला तर्क आहे. आपण कोणतीही गोष्ट मोजणार नाही, तर स्मार्ट थिंकिंग वापरून आणि गणिताच्या काही खास युक्त्या वापरून ह्या रहस्याची उकल करणार आहोत. तर आता आपण आलोय आपल्या थिंकिंग स्पॉटवर. कुठलंही मोठं रहस्य सोडवायचं तर आधी काही संकेत किंवा सुगावा शोधावा लागतो. हे कोडे सोडवणं एखाद्या लपाछपीच्या खेळासारखं भारी ठरणार आहे. चला तर मग आपले सगळे संकेत एका जागी गोळा करूया. आणि यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असलेली ही भूमितीची प्रॉपर्टी कार्ड्स, म्हणजेच गुणधर्म कार्ड आहे. गणिताच्या पुस्तकातले हेच नियम आज आपल्यासाठी एखाद्या जादुई चावीसारखं काम करणार आहेत, ज्यामुळे या अवघड कोड्याचं कुलूप उघडणार आहे. चला, आपल्या या खास युक्त्या पटकन बघून घेऊया. पहिला नियम: चौरस दिसला की समजायचं त्याचे सगळे कोन 90 अंशाचे आहेत. दुसरा म्हणजे आयताचे पण सगळे कोन 90 अंश असतात. आणि तिसरं, समभुज चौकोनाचे कर्ण नेहमी एकमेकांना बरोबर 90 अंशांवर छेदतात. म्हणजे फक्त आकार ओळखला की काटकोन आपोआप समजला. अगदी सोपं. सगळे नियम नीट समजलेत? उत्तम. चला, आता आपला शोध खऱ्या अर्थाने सुरू करूया. या अवघड चित्राचे आपण आता छोटे छोटे तुकडे करून टप्प्याटप्प्यानं विश्लेषण करणार आहोत. एक एक भाग वेगळा करून त्यात काय दडलंय ते आपण बघूया. सुरुवात करूया अगदी वरच्या डाव्या कोपऱ्यापासून. जरा बारकाईने बघा बरं. तुम्हाला तिथे काही ओळखीचे आकार दिसतायत का? एखादा लपलेला चौरस वगैरे दिसतोय का तिथे? सापडला. आता लाल रंगात ठळक केलेला भाग बघा. तिथे एक मोठा चौरस आणि त्याच्या अगदी आत एक लहान तिरपा चौरस लपून बसलाय. एकदम अचूक. आपण फक्त लक्ष देऊन पाहिलं आणि आपल्याला लगेच 2 आकार मिळाले. तर यावरून काय समजतं? मोठ्या चौरसाचे 4 कोपरे आणि आतल्या लहान तिरप्या चौरसाचे 4 कोपरे. 4 आणि 4 मिळून झाले बरोबर 8. काहीही न मोजता आपण चक्क पहिले 8 काटकोन सहज शोधून काढलेत. आपण एकदम बरोबर मार्गावर आहोत. आता थोडं आणखी खोलवर विचार करूया. वरच्या मधल्या भागात जिथे त्या लहान आकारांचे आतले कर्ण एकमेकांना कापतात किंवा छेदतात, तिथे नक्की काय तयार होतंय बरं? जरा त्या रेषांच्या फुलीकडे नीट लक्ष द्या. लाल रंगाच्या रेषा बघितल्यावर लगेच लक्षात येईल. एकमेकांना छेदणाऱ्या त्या रेषांमुळे तिथे 2 एकदम स्पष्ट लहान आयताकृती आकार तयार होत आहेत. आणि आपला नियम काय सांगतो? जिथे आयत आहे तिथे काटकोन असणारच. आणि म्हणूनच आपला आकडा थेट दुप्पट झालाय. हे नवीन आयत आणि त्यांचे कोन पकडून आतापर्यंत आपण एकूण 16 काटकोन शोधलेत. तर्काची जादू कशी भराभर पुढे जातेय ते बघताय ना? आपली अर्धी मोहीम तर फत्ते झालीच आहे. आता थोडं उजव्या बाजूला वळूया. एका घरासारखी दिसणारी ती रचना बघा. त्या लांब उभ्या रेषांमध्ये काही उंचच्या उंच आयत आपल्या नजरेपासून लपलेत का? काय वाटतंय? शोधा बरं. ते 5 ते 10 आकडे टाकून ठळक केलेले आकार बघा. हे मोठे आयत एकमेकांवर कसे आलेले आहेत ना? या लपाछपीमुळे असे अनेक नवीन 90 अंशाचे कोपरे तयार झालेत, जे पहिल्यांदा बघताना अजिबात लक्षात येत नाहीत. ही एक प्रकारची भूमितीय भूलभुलैयाच आहे. बापरे, या एकमेकांना छेदणाऱ्या मोठ्या आयतांची भर पडल्यामुळे आपली काटकोणांची संख्या अत्यंत वेगाने वाढलीय. आपण थेट 32 वर पोचलोय. आकृत्यांची गुंतागुंत कशी सोडवायची याचीच तर खरी मजा आहे. आता आपण अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. चला, आता वेळ आलीये अंतिम मोजणीची. सगळे आकार, चौरस, आयत आणि त्यांचं एकमेकांना छेदणं लक्षात घेता आपला अंतिम आकडा काय असेल बरं? करा थोडा विचार आणि मनात नक्की मोजून ठेवा. आणि तो अंतिम आकडा आहे तब्बल 40. अजिबात विश्वास बसत नाहीये ना? कुठलंही मोजमापाचं साधन न वापरता फक्त शुद्ध तर्काच्या जोरावर आपण या गुंतागुंतीच्या आकृतीतून 40 काटकोन अचूकपणे शोधून काढलेत. खरंच खूपच भारी काम केलंय तुम्ही सर्वांनी. आता विचार करा, हे सर्व आपण का शिकत आहोत?
CBSE हँडबुकचा हा विचार वाचून वाटेल की हे खूप जड वाक्य आहे, पण याचा साधा अर्थ असा की हे फक्त एक कोडं नाही आहे. असा विचार केल्यामुळे आपला मेंदू प्रत्यक्ष आयुष्यामधील अशाच गुंतागुंतीच्या अडचणींमधून अचूक मार्ग काढायला शिकतो. शेवटी जाता जाता एक मस्त गोष्ट सांगतो. उद्या जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जाताना एखादा मोठा पूल किंवा उंच इमारतीच्या एकमेकांना छेदणाऱ्या रेषा बघाल, तेव्हा नक्की विचार करा, या नव्या तार्किक नजरेतून तिथे आणखी कोणते लपलेले आकार सापडतील. यावर नक्की विचार करा, आजूबाजूला शोध घ्या आणि असेच नवनवीन शिकत रहा.